हां, आज वारवाडी ग्रामपंचायतचा ठरावावर चर्चा होणार होती, काय झालं? आपल्याकडं आज 3 वाजता ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या अविश्वास ठरावावर जी चर्चा होणार होती, तो ठराव 3 वाजता आपल्या इथं सभा सुरुवात झाली. या सभेला एकूण 17 पैकी 16 सदस्य उपस्थित होते. त्या 16 सदस्यांपैकी 15 सदस्यांनी जो अविश्वास ठराव आणला होता त्या ठरावाच्या बाजूने मतदान केलं आणि 1 सदस्य तटस्थ राहिले. अशा पद्धतीने हा जो ठराव सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव जो होता की तो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 35(3) नुसार 3/4 म्हणजे आपल्याला 13 सदस्यांची ठरावाच्या बाजूने मतदान होणं, कमीत कमी 13 सदस्यांचं मतदान होणं गरजेचं होतं. एकूण 15 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळं सदस्याचा ठराव पारित झाला. परंतु ज्या दिवशी अविश्वास ठराव दाखल झाला त्याच्यानंतर 2 दिवसांनी सरपंचांनी राजीनामा दिला, ते संदर्भात ज्या दिवशी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 59च्या कलम 35 नुसार ठराव ज्या दिवशी आमच्याकडे दाखल केला जातो, तो दाखल केल्यानंतर जर योग्य म्हणजे 3/4 2/3 जास्त सदस्यांनी जर तो दाखल केला असेल तर आम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये याच्यामध्ये सभा घ्यावी लागते. त्या अनुषंगाने मंगळवारी जो ठराव दाखल केला होता त्यानुसार आम्ही सोमवारची आजची सभा ठेवली होती. त्याच्यानंतर सरपंचांनी राजीनामा दिला असं समजलं, कारण राजीनामा जो आहे तो अंतिमतः म्हणजे ग्रामपंचायतीकडे देऊन BDOंकडे जातो आणि BDOंकडनं पुन्हा तो ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये येत असतो. मासिक सभेमध्ये त्याच्यावर जी मासिक सभा होणार असते त्याच्यामध्ये चर्चा होत असते आणि त्याच्यानंतर अंतिमतः मंजुरीसाठी तो नंतरच्या 7 दिवस तो कलेक्टरांकडे जात असतो. तर त्यामुळे जोपर्यंत तो अंतिमतः मंजूर होत नाही तोपर्यंत सदस्य सरपंच म्हणून कार्यरत असतात. त्यामुळं अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मला सरपंचावरचा जो अविश्वास ठराव जो आहे की तो 8 दिवसाच्या आतमध्ये घेणं गरजेचं असतं. त्यामुळं आजच्या तारखेला ते सरपंच त्या पदावर कार्यरत असल्याने तो अधिनियमानुसार आम्हाला तो ठरावाची मासिक सभा घेणं गरजेचं असतं. नाही, राजीनामा हा 2 गोष्टी वेगवेगळ्या आहे. अविश्वास कार्यरत सरपंचावर अविश्वास ठराव आणि सरपंचांनी दिलेला राजीनामा. आता राजीनामा मंजुरीसाठी आता तो ग्रामपंचायतीकडं म्हणजे BDO मार्फत पुन्हा ग्रामपंचायती मासिक मिटिंगमध्ये येत असतो आणि तो मंजूर झाल्यानंतर मग ते पद रिक्त हे झालं. परंतु आजच्या तारखेला सरपंच या पदावर कार्यरत आहे त्यामुळे अविश्वास ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. सरपंच साहेब, तुम्ही शब्द दिला होता काही 2.5 वर्ष आहे त्याच्यानंतर परंतु तुम्ही तो वेळेत पूर्ण न केल्यामुळं त्यांनी अविश्वास ठराव दाखल केला असं पण सांगितलं. नाही, खरं तर काही गोष्टी चर्चेने सुटायला विषय पाहिजे होते, परंतु माझ्या काही घरगुती अडचणी होत्या. मध्यंतरी ज्या दिवशी खरं तर आमचे मार्गदर्शक श्री संतोष नाना खैरे विघ्नर कारखान्याचे संचालक, खरं तरी कारखान्याची निवडणूक या काळात चालू झाली आणि नानांच्या मागे गडबड होती. कुठंतरी ज्यावेळेस शब्दाचा विषय होता त्यावेळेस नाना असतील, आशिषभाऊ फुलसुंदर असतील, मी असेल, काही आमची माणसं असतील माझ्याबरोबरची, खरं तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचं होतं. एक मिटिंग घ्यायची होती, ते थोडासा उशीर झाला आणि माझे पण 2 दिवस मी धुळ्याला गेलो. त्या गडबडीत काही गोष्टी झाल्या. माझ्या सर्व सहकार्यांनी मला खूप 4 वर्ष चांगलं सहकार्य केलं आणि ह्यापुढे करतील. खरं तर प्रशासनाचा एक चांगला अभ्यास असणारा खरं तर मला होता. या माध्यमातून मी काम केलं आणि ह्या पुढीलही काळात करणार. मी पाहिलं असेल मागील 25 मी सदस्य म्हणून काम केलं. खरं तर सर्व महिला सरपंच होत्या, परंतु मी कधी असं म्हटलं नाही की मी सरपंच नाही म्हणून काम कमी करायचं, तसं काही होणार नाही. खरं तर मी पुन्हा एकदा सर्व माझ्या सदस्यांचे सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्याकडनं काही जर चूक झाली असेल या काळात तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. म्हणजे तुमच्या प्रशासकीय कामाचा अनुभव तुम्ही परत पण लावला सरपंच असं नाही, काम तर करावंच लागणार. सदस्य म्हणून मी आहेच 1 वर्ष अजून आणि थोडंसं मार्गदर्शनाच्या भूमिकेत यांना थोडं मार्गदर्शन करून गावाचा विकास कसा जास्तीत जास्त होईल, सर्व पॅनल प्रमुखांचा मार्गदर्शन घेऊन गावाला पुढे कसं नेण्यात येईल याचा प्रयत्न करेल. सरपंच साहेबांच्या अविश्वासाची प्रोसेस पार पडली. यात थोडं गैरसमजुतीतून दोन्ही पॅनल एकत्र आले आणि सरपंच साहेब राजीनामा द्यायला तयार झाले, पण थोडा उशीर झाल्यामुळं पहिली अविश्वासाची प्रोसेस सुरू झाली आणि त्या प्रोसेसला त्यामुळं आम्हाला सामोरं जायला लागलं. याच्यात कुठल्याही सदस्यांचं म्हणजे सगळे सदस्य एकत्र आले, दोन्ही पॅनलही एकत्र आले. आमचे पॅनल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही प्रोसेसच म्हणता येईल, कारण कुणाच्याही मनात काही राग तेढ नव्हताच. सरपंच साहेबांनी सगळ्यांना खूप छान सहकार्य केलं होते. 2021 पासून आम्ही एकत्र काम सुरू केलं
सर्व सदस्यांच्या कामांना विचारात घेतलं जात होतं. पण एक थोडी काय प्रत्येकाला इच्छा असती, संधी पाहिजे असती, याच्यातून थोडा गैरसमज झाला आणि सरपंच साहेबांचा अविश्वास येत या गोष्टीला आम्हाला सामोरं जायला लागलं. याबद्दल मी स्वतः सरपंच साहेबांचे सहकारी म्हणून दिलगिरी व्यक्त करते. आमचे पॅनल प्रमुखांना ह्या गोष्टी म्हणजे कुणाची नंतर इच्छा नव्हती, पण प्रोसेस सुरू झाली तहसील कार्यालयातून, त्यामुळे ह्या प्रोसेसला सर्वजण सामोरे गेले. विनायक भाऊ, तुम्ही अविश्वास ठराव दाखल केला. काही कारणास्तव आम्ही अविश्वास दाखल केला होता आणि तो आज या ठिकाणी पार पडलेला आहे. परंतु जे सरपंच आहेत राजेंद्र तुकाराम मेहर, आमचे सहकारी, त्यांच्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा आकस आता नाही आहे. इथून पुढे आम्ही सर्व मिळून कारभार व्यवस्थित करू. पहिले नव्हता, हां, पहिले पण आकाश नव्हता. आकस नव्हतं, पण काही गोष्टी आम्हाला काही पटत नव्हत्या, त्याच्यामुळं आम्ही ह्या गोष्टी केल्या. राजकीय इच्छा